तर सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण तुमचा पुढचा धडा सुरू करणार आहोत. धड्याचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. यामध्ये आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, त्यांची नवीन पद्धत आणि प्राणीसृष्टी याबद्दल अभ्यास करणार आहोत बघा. आणि सायमल्टेनियसली आपल्याला इंग्रजी सुद्धा हा धडा शिकायचा आहे. इन अॅनिमल क्लासिफिकेशन, हिस्ट्री ऑफ अॅनिमल क्लासिफिकेशन, न्यू द मेथड सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स आणि किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे. तर आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे अनेक गोष्टींचे थोडंसं आपण ठीक आहे. यामुळे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्हीचा नीट अभ्यास होऊन जाईल आणि तुम्हाला सब्जेक्ट आणखी जरा डीपमध्ये समजेल असं मला वाटतं. तर तुम्ही अशा प्रकारचं वर्गीकरण ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्ही तर नीट विचार केला, जर आपण याचं वर्गीकरण करायला बघितलं तर आपल्याला कळेल की इथे बघा, सजीव हे दोन प्रकारचे सजीव आहेत. इथे बहुपेशीय एकपेशीय सजीवांचं वर्गीकरण या ठिकाणी आहे. सृष्टी मोनेरा. आता सजीवांचं वर्गीकरण इथे कसं, इथे हे तुम्हाला भरण्यासाठी दिलेलं आहे तुम्हाला. प्रयत्न करा, तुम्ही हे भरून पाठवू शकता माझ्याकडे. नसेल तरी तुम्हाला याची उत्तरं मिळतील, शोधून बघा तुम्ही. तर सृष्टी मोनेरा, त्याचबरोबर बहुपेशी सजीवांचे दोन प्रकार आपल्याकडे आहेत, प्राणी आणि वनस्पती. वनस्पतींचे पण दोन प्रकार आहेत, वनस्पती वर्ग, कविवर्गीय, प्राणी वर्गीय. तर या सर्वांचा तक्ता एक आहे, तर तो पूर्ण तुम्ही प्रयत्न करा तो तक्ता पाठवण्याचा माझ्याकडे. पूर्ण करून पाठवा. चला पुढे जाऊया आपण. नाही जमलं तर मी तुम्हाला सर्व सांगेल आणि असंही आपण त्या गोष्टी शोधतच आहोतच. चला बोला, कोण काय मला मेसेज पाठवलाय. एक मिनिट सर. लेसन नंबर 3 आणि लेसन नंबर 5 नाही झालेत. आर्यन शिंदे, एक सेकंड. आर्यन शिंदे. चला सॉरी, परत डिस्टर्बन्स मध्ये मध्ये आपल्याला म्हणजे होत असतात. सर्वांचे काही डाऊट असतात, सर्व क्लिअर करणे आपलं काम आहे. तर आपल्या ज्या अवतीभोवती आहे, तर आपल्या अवतीभोवती अनेक प्राणी आपण पाहत असतो. त्यामध्ये काही छोटे प्राणी असतात, तर काही खूप मोठे असतात. काही प्राणी जमिनीवर राहतात, तर काही कुठे राहतात, पाण्यामध्ये राहत असतात. काही प्राणी सरपटत असतात, तर काही पाण्यामध्ये पोहतात किंवा हवेमध्ये उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात, तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा काय असतात, केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड वैविध्य आढळून येते. विविध प्रकारची प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. वैविध्य आपल्याला पाहायला मिळतं प्राण्यांच्या पद्धतीमध्ये. अगदी माणूस हा सुद्धा काय एक प्राणी आहे. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असतात, असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे, परंतु प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास आपल्याला करणं सोपं होईल. तर प्रत्येकाचा अभ्यास करणं सोपं आहे का आपल्याला? नाही. मग आपण काय करू शकतो? तुलनात्मक अभ्यास यांचा करू शकतो आपण. काय करू शकतो आपण? यांचा अभ्यास तुलनात्मकरित्या अभ्यास आपण यांचा करू शकतो. तर तुलनात्मकरित्या अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. त्यांचे गट पाडावे लागतात. काय करावं लागतं? त्यांचा गट वगैरे पाडून त्यांचा अभ्यास आपण करत असतो. ठीक आहे. सो यू हॅव टू कंप्लीट दिस चार्ट. प्रयत्न करा. इफ यू कॅन कंप्लीट दिस. कंप्लीट करून पाठवा. नाही मिळालं तर मी तुम्हाला सांगेल सगळं. पण प्रयत्न करा. ऑलरेडी तुमचं झालंय लास्ट इयर वगैरे. सो यू मस्ट बी लुकिंग varieties of animals around you. Some animals are small, too small, whereas some are too big. काही खूप मोठे असतात, काही छोटे असतात. Some animals are terrestrial, जे जमिनीवर राहतात. Some are aquatic, जे पाण्यामध्ये राहतात. Some animals crawl on land. Crawl म्हणजे सरपटणे. Some swim in water, whereas some fly in air. Some animals have scales on their body or skin. Some have feathers on or hair. In this way, there is a huge diversity among the animals too. According to recent studies, estimated number of animal species on the earth is approximately 7 million. 7 million. It is impossible to study each and every species. प्रत्येक species चा अभ्यास करणं impossible आहे. However, if groups and subgroups of animals are formed, depending upon the similarities and differences, it will make it very easy to study such vast variety of animals. ठीक आहे. तर प्रत्येकाचा आपण तुलनात्मक किंवा बघूया अभ्यास. आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास काय आहे? हिस्ट्री काय बघा. प्राणी वर्गाचा इतिहास काय, हिस्ट्री काय आहे, तर म्हणजे कोणी कोणी सुरुवात केली होती या प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी. तर वेगवेगळे जे अभ्यासक आहेत त्यांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा काय केला होता, तर प्रयत्न केला होता. वेगवेगळ्या वेगवेगळ्या हा वेगवेगळ्या अभ्यासकांनी काय केलं होतं, प्रयत्न केला होता त्यांचं वर्गीकरण करण्याचा. ग्रीक तत्ववेत्ता होता अरिस्टॉटल. कोण होतो? अरिस्टॉटल हा एक ग्रीक तत्ववेत्ता होता. याने काय केलं होतं, सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यांसारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. आता प्रत्येक
गोष्ट ही काय होते तर काळानुसार बदलावी लागते. तसं हे सुद्धा मुद्दे सुद्धा बदलले त्यांच्या वर्गीकरणाचे. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. काय म्हणतात? कृत्रिम पद्धत. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतींचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीर रचनेचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने काय झालं तर उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आली. डॉ डॉब्झन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूस यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा अभ्यासकांनी याचा प्रयत्न केला आहे वर्गीकरणाचा. सो व्हॉट इज हिस्ट्री? हिस्ट्री ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. So we know that time to time different scientists have tried to classify the animals. Greek philosopher होता Aristotle was the first person to perform the animal classification. Aristotle classified the animals. कसं क्लासिफाय केलं? अकॉर्डिंग द क्रायटेरिया. कोणकोणते क्रायटेरिया यूज केले? बॉडी साइज, habitats and habits. Further, as per the new development in sciences, references were changed and thereby the criteria of animals classification too changed. Classification proposed by Aristotle is known as artificial method. Beside Aristotle, artificial method of classification was followed by Theophrastus, Pliny, John Ray, Linnaeus, etc. Later on, natural system of classification was followed. Natural system of classification was based on various criteria. कोणकोणते criteria like body organization, types of cells, chromosomes, biochemical properties, etc. By the time system of classification based on evolution was brought into practice, it was used by Dobzhansky and Mayer. Recently, Carl Voss has also proposed the animal classification. He has also proposed the animal classification. आता याचे काय उपयोग काय होता बघा किंवा काय काय महत्वाचे गुणधर्म या ठिकाणी आहे बघा तुम्हाला दिलेले इथे. वर्गीकरणाचे फायदे काय असतात? आता जे वर्गीकरण करतो त्याचे फायदे काय असतात बघा. तुम्ही या ठिकाणी उजव्या बाजूला दिले बघा. पहिलं तर एक प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर जातं. प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर जातं. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी तुम्हाला माहिती मिळते. तर सर्व प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं नाही. त्यामुळे एक गट आहे त्या गटात जेवढे काही प्राणी आहेत, एका गटाचा अभ्यास केला की मोजक्या प्राण्यांचा तरी आपण त्या सर्व प्राण्यांचा अभ्यास करू शकतो. त्याबरोबर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यांच्यामध्ये अचूकता येते. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास म्हणजे कुठे राहतो तो, त्याच्या निसर्गाचे नेमके स्थान समजायला मदत होते. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची सुद्धा या ठिकाणी माहिती मिळते. त्याला अडॅप्टेशन आपण म्हणतो. राईट. सो व्हॉट आर द फॅक्टर्स व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द क्लासिफिकेशन? फर्स्ट, स्टडी ऑफ animals becomes convenient. Study of few animals from a group helps to understand about that entire animal group. It gives idea about animal evolution. Animals can be easily identified with great accuracy. It helps to understand the relationship of animals with other living organisms. It helps to understand the habitats of each animal and its exact role in the nature. It helps to understand various adaptations shown by animals. Various adaptations shown by animals. समजतं इथपर्यंत? गुड. चला पुढे जाऊया. आता प्राणी वर्गीकरणाची काही पारंपरिक पद्धती होती किंवा ट्रेडिशनल मेथड म्हणूया आपण त्याला. पारंपरिक पद्धत किंवा ट्रेडिशनल मेथड म्हणूया. आता पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यांवर आधारित प्राणीसृष्टीचे दोन विभागात वर्गीकरण केले. असमपृष्ठरज्जू प्राणी ज्याला आपण नॉन कॉर्डेट्स म्हणतो आणि समपृष्ठरज्जू प्राणी ज्याला आपण म्हणतो कॉर्डेट्स. समजलं? त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण जसं थोडक्यात आपल्या मागे पाठीचा कणा आपल्याला सर्वांना आहे. हा पाठीचा कणा बॅकबोन म्हणतो. हा सुद्धा याचाच एक प्रकार आहे. त्याला आपण म्हणतो पृष्ठरज्जू. आता ज्यांना आहे ते कॉर्डेट्स किंवा समपृष्ठरज्जू, ज्यांना काही आहेत पृष्ठरज्जू अवयव नाहीयेत त्याला म्हणतात असमपृष्ठरज्जू किंवा नॉन कॉर्डेट्स. आता जे असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. तर पहिलं, त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड बघा काय दिलं. पहिलं हा भाग आहे. त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. दुसरं, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. तिसरं, चेतारज्जू म्हणजे नर कॉर्ड असेल तर तो युग्मांगी म्हणजे पेयर्ड भरी बसतो. सॉलिड असून शरीराच्या अधर बाजूमध्ये असतो म्हणजे वेंट्रिकल साईडला असतो. आता शरीराच्या दोन बाजू असतात, अधर आणि उदर किंवा वेंट्रिकल आणि डॉर्सल. तुम्हाला सांगतो या दोघांमधला फरक काय.
हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूला असतं, म्हणजे कुठे असतं डॉर्सल बाजूला असतं. कुठे असतं डॉर्सल बाजूला हृदय असतं. तर यात कुठे गेलं ते? हां, पृष्ठ आणि अधर वेंट्रल आणि डॉर्सल काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. 2 मिनिट थांबा. ते जे असपृष्ठराज्य प्राणी आहेत त्यांचे 10 संघ आहेत. किती आहेत तर 10 संघ आहेत. हे 10 संघ म्हणजे फायलम आहेत. काय ते फायलम आहेत. आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, रंध्रीय म्हणजे पोरीफेरा, सिलेंटेरेटा म्हणजे निडारिया किंवा सिलेंटेरेटा निडारिया किंवा स्नायडेरिया असं बोलतात त्याला. सी सायलेंट आहे निडारिया. चपट्या कृमी म्हणजे प्लॅटिहेल्मिंथस, गोल कृमी म्हणजे ऍस्केल्मिंथस, वलई म्हणजे अॅनालिडा, संधिपाद म्हणजे आर्थ्रोपोडा, मृदुका म्हणजे मॉलुस्का, कंटक चर्मी म्हणजे इकॅनोडर्माटा आणि अर्ध समपृष्ठरज्जू म्हणजे हेमिकॉर्डेटा. हे त्यांचे 10 प्रकार झालेले. हे त्यांचे 10 प्रकार आहेत बघा. ओके, लेट्स गो अहेड. दिस इज द मेथड ऑफ ट्रेडिशनल मेथड ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. आपण थोडा धडा आरामात आणि संघ समजून घेणार आहोत, कारण थोडेसे हे जे पार्ट आहेत हे समजायला थोडे वेगळे कठीण असतात. त्यामुळे आपल्याला वेळ आहे, पण आपण त्यामुळे व्यवस्थित याचा उपयोग करून घेऊया. Traditionally, depending upon the presence or absence of the notochord, the animals kingdom has been divided into two groups: chordates and non-chordates. So non-chordates do not have notochord. So what are the characteristics of these animals? First, body is not supported by rod-like notochord. Second, pharyngeal gill slits are absent. Third, no cord if present. It is on the ventral side and it is solid and paired. Heart if present, it is on the dorsal side. So what is non dorsal and what is ventral and dorsal? तुम्हाला सांगतो मी. Wait. Non-chordates are classified into 10 phyla. किती phyla आहेत तर 10. Phylum is singular, phyla plural. So those phyla are कोणकोणते example: Protozoa, Porifera, Coelenterata means Cnidaria, Platyhelminthes, Ascomynthus, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata and Hemichordata. So we are going to learn them. त्या प्रत्येकाची माहिती आपल्याला या ठिकाणी पुढे शिकायची आहे. राईट, चला. सो लेट्स गो अहेड आणि आता पुढे शिकूया. काय बघा, तुम्हाला असमपृष्ठरज्जू प्राणी पण शिकायचे आपल्याला, त्याची पण माहिती आपल्याला दिलेली आहे. आता हे झाले. आता समपृष्ठरज्जू प्राणी किंवा आपण त्याला कॉर्डेट्स म्हणूया. तर या प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्यांच्या बरोबर अपोजिट यांची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी बघा. उदाहरण पण तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक असतो. काय असतो? नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू हा आधारक आहे तो असतो. दुसरं, श्वसनासाठी कल्ला विदरे म्हणजे गिल स्लिट किंवा फुफ्फुसे असतात. काय असतात? फुफ्फुसे किंवा लंग्स असतात. चेतारज्जू एकच असतो, पोकळ आणि शरीराच्या कुठल्या बाजूला असतो? पृष्ठ बाजूला असतो. कुठल्या बाजूला असतो? पृष्ठ. मी तुम्हाला सांगितलं पृष्ठ म्हणजे डॉर्सल. हृदय शरीराच्या अधर बाजूला असते. हृदय कुठे असतं तर या बाजूला आपलं हृदय तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आपलं अगदी माणसाचा विचार जर केला तर तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठ बाजूला असते. बरोबर, हा बघा तुम्हाला पृष्ठरज्जू या ठिकाणी दिसत असेल. हा चेतारज्जू त्याच्या आत असतो. सहसा स्नायू तुम्हाला पाहिले पुच्छपर, गुदवार, कल्ला विदरे आणि हे तोंड आहे. हे एक प्राणीचं तुम्हाला उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. कोणता प्राणी हा तर एक समपृष्ठरज्जू प्राणी आहे. बघा. So what are the chordates? Characteristics of chordates. What are the characteristics of chordates? What are the characteristics of chordates? First, body is supported by notochord. Pharyngeal gill slits or lungs are present on for respiration. Nerve cord is present on dorsal side. तुम्हाला सांगितलं dorsal side, ventral side. I have already shown you. तुम्हाला सांगितलं it is hollow. Heart is present on ventral side of the body. Where is heart present? Heart is present on the ventral side of the body. Hmm. Heart is present on the ventral side of the body. So notochord is what? Notochord काय तर? Notochord is a long rod-like supporting structure present on dorsal side of animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body. Right? पुढे पण तुम्हाला अजून जेव्हा आपण पुढचा अभ्यास घेऊ ना, म्हणजे पुढे पुढे जाऊ ना, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी नीट तुम्हाला अजून क्लिअरली या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळतील. लेट्स सी, पुढे जाऊया बघा. हम्म. तर सर्व समपृष्ठरज्जू प्राणी, नीट लक्ष द्यायचं, सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एका संघात केलेला आहे. त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. ते 3 संघ कोणते? युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या महासंघाचे आणखी 6 वर्ग वगैरे केलेले 6 वर्ग कोणते आहेत तर याप्रमाणे, म्हणजे पहिला चक्रमुखी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य म्हणजे पिसेस, उभयचर म्हणजे अँफिबिया, सरीसृप म्हणजे रेप्टिलिया, पक्षी म्हणजे एप्स आणि सगळ्यात शेवटी
सस्तन म्हणजे मॅमेलिया. हे सर्व त्याचे काय तर पुढचे प्रकार याच्यामध्ये आपण केलेले आहेत. So all chordates phyla, all chordate animals are grouped together in a single phylum, and name of the phylum is same, that is phylum Chordata. This phylum has been divided into three subphyla. आणखी तीन सबफायला गेले कोणकोणते? Urochordata, Cephalochordata आणि Vertebrata. सबफायलम वर्टिब्रेटाचे परत आणखी 6 क्लासेस केले आहेत. कोणकोणते क्लासेस आहे? सायक्लोस्टोमॅटा, पिसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमल्स. या सर्वांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे, खूप छान आणि इंटरेस्टिंग धडा आहे तुमचा. म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने तर आहेच, पण तुमच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा धडा आहे. कारण तुम्ही पुढे समजा बरेच मुलं जर सायन्स जर घेतलं त्यांना हे खूप उपयोगी येतं. बघा काय काय प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. प्राणीसृष्टी, हे बघा इथे हे प्राणीसृष्टी आहे. प्राणीसृष्टी 2 प्रकार केले आपण. उपसृष्टी, असमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू. याचे आपण 10 प्रकार मगाशी पाहिले होते. आपण याचे 10 संघ पाहिले होते, फायलम पाहिले होते. आदिजीव, रंध्रीय, सिलेंटरेटा, चपटे कृमी, गोलकृमी, त्यानंतर वलई, संधिपाद, मृतकाय, कटक चर्मी आणि अर्धसमपृष्ठ रज्जू. उपसृष्टीचा आपण घेतला संघ समपृष्ठ रज्जू आहे. त्याचे 3 भाग झाले, युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटाचे आणखी 5 भाग झाले, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. पक्षी आणि सस्तन. तर जर माणसाचा विचार केला किंवा जे बरेचसे प्राणी आहेत ते या सस्तन याच्यामध्ये येतात. माणूस कुठे येतो? सस्तन मध्ये येतो. मॅमल्स आहे आपण. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. Yes. So let's see here the classification given to you. Kingdom Animalia is divided into two subclasses, subkingdom, that is non-chordates and chordates. Non-chordates and chordates. Non-chordates 10 phyla we have already seen: Protozoa, Porifera, Cnidaria or Nidaria, Platyhelminthes, Ascomynthus, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata आणि Hemichordata. नाव थोडी कठीण आहेत, पण तुम्ही जरा रीड कराल तर तुम्हाला ती नाव पण पटकन जमते. Then subkingdom chordates is again divided into फायलम, त्याचं फायलम बनवलं कॉर्डेटा. 3 सब फायला झाले त्याचे: युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा सब फायला. Vertebrata is again divided into 6 classes: Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves आणि Mammals. हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. गेटिंग? सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट एव्हरी वन. आपण स्टेप बाय स्टेपने प्रत्येकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ही जी आता ही आतापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण ही पद्धत होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीत आपण थोडक्यात जाणून घेऊया. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टी किंगडम ॲनिमलमध्ये केला जातो. यामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना त्याचे शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन, शरीराची सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री, देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी, जननस्तर म्हणजे जर्मायनल लेयर्स, खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन आणि यांसारख्या अनेक मुद्द्यांचा आधार या ठिकाणी घेतला जात आहे. ठीक आहे, परत रिपीट करूया बघा आपण. See, this system of classification, animal classification was in practice till now. ही वापरत होती, but काय झालं? However, nowadays आता काय करतात? New system of classification is followed. We will study this type of classification in brief. At present, according to the five kingdom classification of Robert Whittaker, all multicellular organisms, animals are included in kingdom Animalia. त्याचं काय होतं? Kingdom Animalia. This system of classification is based upon some criteria like body organization, body symmetry, body cavity, germinal layers and segmentation. बरोबर? काय काय त्याचं म्हणणं बघा. चला आपण नवीन सिस्टम मध्ये क्लासिफिकेशन कसं केले ते आपण पाहूया. तर नवीन पद्धतीमध्ये कोणकोणते मुद्दे वापरलेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. कोणकोणते मुद्दे या ठिकाणी वापरलेले प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं तुम्हाला दिलेलं आहे रचनात्मक संघटन म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. रचनात्मक संघटन म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. प्राण्यांचे शरीर पेशींपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात, तर एकपेशीय प्राण्यांचे शरीर एकाच पेशीपासून तयार झालेले असल्याने सर्व कार्य त्याच्या पेशीच्या मदतीने चालतात, त्याच पेशीच्या मदतीने चालतात. एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य म्हणतात प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड या प्रकारचे असते. तुम्हाला उदाहरण दिलं बघा, अमिबा दिले तुम्हाला आणि पॅरामेशियम दिलेलं आहे आणि सर्व त्यांचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वरून घेतलेले त्याचे हे आहेत काय म्हणतात इमेजेस आहेत.
बघा जसं तुम्हाला थोडं रिपीट करतो आपण थोडं म्हणजे काय होईल की लोड होणार नाही आणि समजेल आपल्याला थोड्या गोष्टी. सो द क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन फर्स्ट इज अ ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. Here, body of animals is made up of cells. In case of multicellular animals, many cells are performing different functions in the body, while in unicellular organisms, as their body is made up of single cell, all functions are performed by same cells only. Body organization is of unicellular animals is referred as protoplasmic grade organization. समजा प्रोटोप्लाझमिक म्हणजे एकच सेलमध्ये सर्व गोष्टी होतात. Therefore, काही प्राण्यांची बघा एक्झाम्पल तुम्हाला पुढे दिले तर बहुपेशी जे प्राणी आहेत बहुपेशी प्राण्यांमध्ये काय होतं अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशी तर सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये दाखवल्यात उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. म्हणजे काय होतं पेशी अनेक आहेत परंतु ऊती तयार झालेल्या नाहीत टिश्यूज तयार झालेले नाहीत. सी इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म बघा इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म टिश्यूज फॉर्म झालेले नसतील their body organization is called as cellular grade organization for phylum example phylum porifera phylum कधी तुम्हाला porifera. ठीक आहे. पुढे बघा तर काही जे प्राणी आहेत तुम्हाला इथे दिले बघा उदाहरण पुढे बाहेर जाण्याचा मार्ग आत ऑस्क्युला सायकस हे पेशी स्तरातील संघटन या ठिकाणी दिलेलं आहे. कंटिका अँड अमिबोसाइट्स ऍस्टेस सॉरी कॉलप हे सर्व जे काय आहेत ना हे तुम्हाला खूप म्हणतात ना सूक्ष्म दर्शक झाले त्याचे सर्वांचे घेतलेले आहेत. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये काय होतं बघा पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारच्या पेशी ऊती स्तर संघटन सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असतात. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. सप्तकृमींमध्ये ऊती अवयव स्तर संघटन म्हणजे टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन असते. यामध्ये काही ऊती एकत्रित येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात परंतु संपूर्ण अवयव तयार झाले असतात का तर नाही. संपूर्ण अवयव तयार झाले असतात का नाही. हे बघा पेशी संघटन आहे आणि हे तुमचं आहे पुढे तर बघा जसं तुम्हाला पेशी ऊती संघटन आहे. पेशी आणि ऊती संघटन तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल आहे जेलीफिश. या ठिकाणी ऊती संघटन दिलेलं आहे. नायडेरिया प्रकारातील आहे बरेचसे जीव. 2 मिनिटं परत रिपीट करतोय. बघा कुठे आपण इथे येस पोरिफेरा झालं आपलं ओके चलो इन सम येस सो इन केस ऑफ सम एनिमल्स cells come together to form tissues with the help of which all their body functions are performed. Such animals show cell tissue grade organization. Example animals from phylum Nidaria. Flatworms show tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs. However, complete organ system तयार होते का नाही. It is not formed. Right? Some examples तुम्हाला दिलेत बघा. थोडं वाचन केलं तर कळलं तर सगळं डोक्यावरून जाईल लक्षात घ्या. ना बॉडी ऑर्गनायझेशन कुठे असते तर आपल्याला माहिती आहे येस बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन हॅज बीन शोन यू कॅन हॅव डिफरंट ऑर्गन्स कोणकोणते तुम्ही सांगू शकता beside the four types of body organizations mentioned above remaining all animals show organ system grade organization in which different organs are joined together to form organ system that perform specific function like crab frog human etc. आता तुमची जी काही आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे अवयव दिसतात जसं मेंदू आहे या ठिकाणी तुम्ही सर्व अवयवांची नावे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. बघा तर मानवाची शरीराच्या दाखवलेली आहेत त्या ठिकाणी त्याचे नाम निर्देशन करायचे नाव द्यायचे आहेत. मानवी शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात कोणकोणते अवयव आहेत मेंदू आहे किंवा इथे तोंड आहे यकृत आहे हृदय आहे त्यानंतर हे कोणकोणते अवयव तुम्ही प्रयत्न करून सांगू शकता. आतापर्यंत जे काही तुम्ही अभ्यासलेले आहेत 4 प्रकार त्या प्रकारातून उरलेल्या सर्व प्रकारामध्ये अवयव संस्था स्तर संघटन म्हणजे ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन या ठिकाणी असते. ज्यामध्ये विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ आहे मानव बेडूक खेकडा वगैरे वगैरे. ठीक आहे.